शिवजागृती कनिष्ठ महाविद्यालय नळेगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर. प्रकरण पहिले 1991 नंतरचे जग, त्यामधील प्रादेशिक संघटना सार्क, बिमस्टेक, ब्रिक्स, SCO व G20. मी प्राध्यापक संतोष हुडगे. इयत्ता 12वीमध्ये शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, चालू शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 12वीचं राज्यशास्त्र शिकत असताना आपण पहिलं प्रकरण समजून घेत होतो, ज्या प्रकरणाचं नाव आहे 1991 नंतरचं जग. या प्रकरणामध्ये आपणाला ज्या वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी सांगितलेल्या आहेत किंवा जे वेगवेगळे मुद्दे अभ्यासक्रमामध्ये दिलेले आहेत, ते सर्व मुद्दे आपण या प्रकरणामध्ये समजून घेण्याचा प्रयत्न केला. ज्यामधला पहिला मुद्दा होता की शीतयुद्धाचा शेवट आणि नवीन राष्ट्राचा उदय. हा मुद्दा आपण पहिल्यांदा समजून घेतला. शीतयुद्ध म्हणजे अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्यामध्ये जो ताणतणावाचा प्रसंग होता त्याला आपण शीतयुद्ध असं म्हणतो. भविष्यात सोव्हिएत युनियनचं विघटन झालं आणि वेगवेगळे देश निर्माण झाले. त्यानंतरचा मुद्दा पाहिला आपण एक ध्रुवीयतेचा उदय, म्हणजे अगोदर शीतयुद्धाचा काळ जो होता त्याला आपण द्विध्रुवीयता असं म्हणतो. त्यानंतर एकमेव अमेरिका महासत्ता राहिली, त्याला आपण एकध्रुवीयता असं म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलो मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेप, हा मुद्दा आपण समजून घेतला. त्यानंतर दहशतवाद आपण मुद्दा समजून घेतला की दहशतवाद हा जो मुद्दा समजून घेताना आपण समजून घेतलो की दहशतवाद ही एक समस्या आहे आणि जगातील सर्वच देश दहशतवाद या समस्येनं परेशान आहेत. हाही मुद्दा आपण या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतलो. या प्रकरणातला जो शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद. यामधला प्रादेशिक संघटना हा भाग आपण सध्या समजून घेत होतो. या प्रकरणाचा हा शेवटचा तास आहे. आजच्या तासामध्ये आपल्याला हे पूर्ण प्रकरण संपून जाईल. या अगोदरच्या तासामध्ये आपण ज्या प्रादेशिक संघटना आहेत त्या प्रादेशिक संघटनेमधल्या युरोपियन संघ हा भाग किंवा ही संघटना जी युरोप खंडामध्ये आहे, वेगवेगळे 28 देश त्यामध्ये आहेत, म्हणजे एक त्यांची बाजारपेठ असावी. या अगोदरच्या तासामध्ये तुम्हाला मी समजून सांगितलं की युरोप खंडामध्ये सर्वच जे देश आहेत हे अतिशय छोटे छोटे असणारे, म्हणजे क्षेत्रफळानं छोटे असणारी किंवा लोकसंख्येनं पण कमी लोकसंख्या असणारी ती देश आहेत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 11% जगाच्या लोकसंख्येच्या 11% लोक हे युरोप खंडामध्ये राहतात. त्याचं जर अंदाज काढला आपण तर आपल्या भारतापेक्षा सुद्धा एक 50%पेक्षा जास्त. भारत देशाची एकूण लोकसंख्या 130 कोटी आहे आणि युरोप खंडामध्ये 75 कोटी लोक राहतात. 75 ते 80 कोटी लोक, म्हणजे जगाच्या लोकसंख्येच्या 11% लोक हे युरोप खंडामध्ये राहतात आणि जगाच्या म्हणजे पृथ्वीच्या एकूण क्षेत्रफळापैकी 7.7% क्षेत्रफळ हे युरोप खंडाचं आहे. युरोप खंड हा आकारानं खूप छोटा आहे, म्हणून त्यांनी एकसंघ होणं किंवा आपली एक स्वतंत्र बाजारपेठ असावी असं त्यांना वाटलं, म्हणून त्यांनी स्वतःची एक बाजारपेठ निर्माण केली आणि युरोपियन संघ नावाचं एक संघटन त्यांनी अगदी सुरुवातीपासून तयार केलं. हा भाग आपण समजून घेतला. युरो नावाचं चलन त्यांनी केलं किंवा शेंगेन करार केला. शेंगेन नावाचा करार जो आहे तो शेंगेन नावाचा करार म्हणजे जगामध्ये किंवा युरोप खंडामध्ये जे ठरवून दिलेले प्रदेश आहेत या प्रदेशामध्ये तुम्हाला राहत असताना पासपोर्ट किंवा व्हिसा काढण्याची गरज पडणार नाही, यासाठी शेंगेन करार ते त्यांनी तयार केला. लक्झेंबर्गमधील एका दक्षिणेकडील एका छोट्याशा खेड्यामध्ये, शेंगेन नावाच्या खेड्यामध्ये त्यांनी हा करार केला आणि या शेंगेन प्रदेशाची निर्मिती केली. हा भाग या अगोदरच्या तासामध्ये पाहिला. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अभ्यासक्रमासाठी एकूण साधारणतः 6 संघटना आहेत. या 6 संघटनेपैकी आपण युरोपियन संघ नावाची संघटना या अगोदरच्या तासामध्ये समजून घेतली. आजच्या तासामध्ये आपल्याला ज्या राहिलेल्या 5 संघटना आहेत, कोणत्या कोणत्या आहेत त्यापैकी पहिली संघटना जी आहे ती सार्क. लक्षपूर्वक ऐका, पहिल्या संघटनेचं नाव आहे म्हणजे दुसरी संघटना. या अगोदरचं युरोपियन संघ ही पहिली संघटना,
दुसरी संघटना जी आहे ती आहे सार्क. सार्क संघटना आपल्याला समजून घ्यायची आहे. त्यानंतर तिसरी संघटना जी आहे ती आहे बिमस्टेक. बिमस्टेक नावाची संघटना आपल्याला या आजच्या तासामध्ये समजून घ्यायची आहे. चौथी संघटना जी आहे ती आहे ब्रिक्स. ब्रिक्स नावाची संघटना आपल्याला आजच्या तासामध्ये समजून घ्यायची आहे. पाचवी संघटना जी आहे ज्याला शांघाय सहकार्य संघटना. शांघाय या शब्दाचा अर्थ म्हणजे शांघाय म्हणजे चीनमधलं एक शहर आहे आणि यापासून ही निर्माण झालेली संघटना आहे शांघाय सहकार्य संघटना, ज्याला SCO नावानं सुद्धा ओळखलं जातं. ही पाचवी संघटना आहे. आणि शेवटची आपल्या अभ्यासक्रमाला असलेली जी 6वी संघटना आहे ती आहे G20. G20 असं त्याचं नाव आहे. G20 सुद्धा आपल्याला आजच्या तासामध्ये समजून घ्यायचं आहे. लक्षपूर्वक आहे का? 6 संघटना. युरोपियन युनियन किंवा युरोपियन संघ आपण पहिल्यांदा समजून घेतलेला आहे. नंबर 2ची संघटना जी आहे ती सार्क आहे. नंबर 3ची संघटना जी आहे ती बिमस्टेक आहे. नंबर 4ची संघटना जी आहे ती ब्रिक्स आहे. पाचवी संघटना जी आहे ती शांघाय सहकार्य संघटना आहे. आणि 6वी संघटना जी आहे ती आहे G20. हे 6वी संघटना आहे. आपल्याला आजच्या तासामध्ये 5 संघटना समजून घ्यायच्या आहेत. तर या 5 संघटना ज्या आहेत त्याच्यातली पहिली संघटना जी आहे ती सार्क. बघा, सार्क या संघटनेचं नाव ती संघटना ज्या प्रदेशामध्ये काम करते या प्रदेशावरून पडलेलं आहे. SAARC. सार्कचं जे पूर्ण नाव आहे ते सांगालो. SAARC सार्क. त्याच्यातलं S फॉर साऊथ किंवा S फॉर साऊथ म्हणजे दक्षिण. A फॉर आसियन आशिया खंड दक्षिण आशियामधल्या प्रदेशाची ही संघटना आहे. साऊथ आशियन असोसिएशन मीन्स संघटना किंवा युनियन बरं का. फॉर रिजनल कोऑपरेशन म्हणजे प्रादेशिक संघटना. आशिया खंडामधल्या किंवा दक्षिण आशिया खंडामधल्या जे देश आहेत या देशांना घेऊन निर्माण झालेली ही संघटना आहे. मित्रांनो, या संघटनेची स्थापना 7 व 8 डिसेंबर 1985 रोजी ढाका ही बांगलादेशची राजधानी आहे. बघा, फरक समजून घ्या. 1947 पूर्वी भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हा एकूण भारताचा भाग होता. त्यामधून वेगळा झालेला बांगलादेश. वेगळा म्हणजे 1947ला 14 ऑगस्ट 1947ला पाकिस्तान भारतापासून वेगळा झाला. तेव्हाचा पाकिस्तान जो होता तो म्हणजे तेव्हाचा जो पाकिस्तान होता तो म्हणजे आत्ताचा बांगलादेश आणि आत्ताचा पाकिस्तान मिळून तेव्हाचा पाकिस्तान होता. त्या पाकिस्तानमधून वेगळा झालेला 1971मध्ये वेगळा झालेला जो देश आहे बांगलादेश, आपल्या शेजारी असणारा म्हणजे पूर्वेकडील भागामध्ये असणारा जो बांगलादेश नावाचा देश आहे, या बांगलादेश देशाची जी राजधानी आहे, ज्या राजधानीचं नाव आहे ढाका, या ढाकामध्ये 7 आणि 8 डिसेंबर 1985 रोजी एक परिषद झाली होती. त्या परिषदेमध्ये सार्क संघटनेची स्थापना करण्यात आली होती. कुठं झाली होती? ढाका या ठिकाणी. बांगलादेशची राजधानी ढाका या ठिकाणी याची स्थापना झाली होती. या सार्क संघटनेचं जे मुख्यालय आहे, कदाचित तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न पडू शकतो की सार्कचं मुख्यालय कुठं आहे. तर या सार्कचं मुख्यालय आपल्या शेजारी असणारा जो देश आहे, भारताच्या शेजारी, ज्या देशाचं नाव आहे नेपाळ. आपण नेपाळला फिरायला जाऊ शकतो. नेपाळमध्ये पशुपतीनाथाचं मंदिर आहे. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे आणि या काठमांडूमधील म्हणजे नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी या सार्क संघटनेचं मुख्यालय आहे. ज्या ज्या प्रादेशिक संघटना असतात या सर्व प्रादेशिक संघटनाचं एक मुख्यालय, एक ऑफिस कुठंतरी असतो. जसं आपल्या भारताची राजधानी कोणती आहे तर आपण दिल्ली असं म्हणतो, तसं या सार्क संघटनेचं मुख्यालय कुठं आहे असं जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न पडला, एका वाक्यामध्ये असेल किंवा जे काही आपल्याला यावर्षी जे प्रश्नपत्रिकेत स्वरूप दिलेलं आहे त्यानुसार सार्कचं मुख्यालय जे आहे ती काठमांडू या ठिकाणी आहे. या सार्कची जी भाषा आहे ती इंग्रजी ही भाषा आहे बरं का. आता सुरुवातीला या सार्क संघटनेमध्ये कोणते कोणते देश होते तर सुरुवातीला या सार्क संघटनेमध्ये आपला महत्त्वाचा म्हणजे आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशाचं नाव आहे भारत. दुसरं बांगलादेश नावाचा देश. आपल्याकडून 1971मध्ये भारत पाकिस्तानमधून बांगलादेश वेगळा झाला. बांगलादेश. त्यानंतर आपल्या शेजारी असणारा एक भूतान नावाचा छोटा देश आहे. भूतान, जिथं राजेशाही परंपरा आहे. भारत, बांगलादेश, भूतान. ज्या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे, बघा एक देश लक्षात ठेवा, ज्या ठिकाणी
या सार्कची पहिली परिषद झाली तो देश म्हणजेच बांगलादेश, ढाका या ठिकाणी झाली. बांगलादेश, दुसरं भारत, आपण त्याचे सदस्य आहेत म्हणजे आपला देश. नंबर 3चा जो देश आहे तो म्हणजे ज्या ठिकाणी सार्कचं मुख्यालय आहे तो नेपाळ. म्हणजे भारत, बांगलादेश, नेपाळ, भूतान, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका असे 7 देश या सार्क संघटनेचे सदस्य आहेत. पुढे काय झालं, 2007मध्ये, कदाचित आपल्या पुस्तकामध्ये 2007 दिलेलं आहे, परंतु काही ठिकाणी याच्या वर्षामध्ये काही तफावत आहे. कधी 2008 दिलेले, कधी 2007. परंतु आपण विद्यार्थ्यांनी अभ्यास करत असताना आपल्याला बोर्डाने जे पुस्तक दिलेलं आहे त्या पुस्तकाप्रमाणेच आपण अभ्यास करायचा. तर आपल्या पुस्तकामध्ये सांगितल्याप्रमाणे 2007मध्ये यामध्ये आपल्या पाकिस्तानच्या बाजूने असणारा जो देश आहे, जो अफगाणिस्तान नावाचा देश आहे अरब कंट्रीमधला, अफगाणिस्तान हा देश 2007मध्ये या सार्कचा सदस्य झाला. बरं का. या सार्क संघटनेचा जर विचार केलो तर 1985 ते 2020 एकूण वर्ष झाले 35. या 35 वर्षामध्ये आत्तापर्यंत साधारणतः याच्या 18 परिषदा झालेल्या आहेत. बघा, म्हणजे वेगवेगळ्या देशामध्ये, कधी ढाकाला होईल, कधी भारतामध्ये दिल्लीला होईल, कधी पाकिस्तानमध्ये इस्लामाबादला होईल, कधी नेपाळमध्ये काठमांडूला होईल, किंवा कधी जो सदस्य मालदीव आहे मालदीवमध्ये होईल, भूतानमध्ये होईल. अशा वेगवेगळ्या देशामध्ये याच्या परिषदा होतात. बरं का. आपल्याकडे बघा, याची जी शेवटची परिषद आहे 2016मध्ये इस्लामाबाद, पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे ही 2016मध्ये या सार्कची परिषद ठरली होती. परंतु ही सार्कची परिषद नियोजित असताना त्याच्या अगोदर आपल्या भारतामधील जम्मू काश्मीरमधील उरी या ठिकाणी, तुम्हाला माहीत असेल उरीवर चित्रपट पण निघालेला आहे, उरी या ठिकाणी एक पाकिस्तानच्या वतीनं दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्याचा निषेध म्हणून भारतानं जाहीर करून टाकलं की आम्ही पाकिस्तानमध्ये होणाऱ्या सार्क परिषदेला हजर राहणार नाही किंवा आम्ही त्या ठिकाणी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार नाही असं त्या ठिकाणी सांगितलं. याला समर्थन म्हणून बांगलादेशने सुद्धा सहकार्य केलं. याला भूताननी, अफगाणिस्तान या 4 देशांनी सांगितले की आम्ही या देशाला, बघा एकूण देशच आहेत 8, आणि या 8 पैकी अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश आणि भारत या 4 देशांनी, म्हणजे 8 पैकी 4 देशांनी त्या परिषदेला येणार नाही असं सांगितल्यामुळं 2016मध्ये जी होणारी 19वी परिषद आहे ती परिषद रद्द झाली. जी पाकिस्तान या ठिकाणी आम्ही सुरक्षित नाही असं या देशाच्या प्रतिनिधींनी सांगितलं आणि ही परिषद रद्द झाली. बघा, या सार्क परिषदेअंतर्गत काय काय आहे याच्यामध्ये एक साप्टा नावाचा एक करार झाला होता. की साप्टा करार काय आहे तर 1991मध्ये श्रीलंका नावाचा जो देश आहे, या श्रीलंकेची जी राजधानी, ज्या राजधानीचं नाव आहे कोलंबो, याचं नाव मला वाटतं आता बदलून ठेवलेलं आहे, जयवर्धनपूर असं श्रीलंकेच्या राजधानीचं नाव ठेवलेलं आहे. तर त्यावेळेसचं जे नाव होतं कोलंबो, या कोलंबो येथे 6वी परिषद झाली होती आणि या 6व्या परिषदेअंतर्गत साप्टा नावाचा SAPTA, आपल्या पुस्तकामध्ये पण ते त्याचं दिलेलं आहे, SAPTA साप्टा नावाचा करार त्या ठिकाणी करण्यात आलेला होता. या साप्टाचं लॉंग फॉर्म काय आहे तर त्याच्यातलं सुरुवातीचं जे S आहे, S फॉर सार्क, P फॉर प्रिफरेन्शियल, बरं का, आणि ट्रेड अग्रीमेंट, म्हणजे हे व्यापारविषयक करार होता. आणि यामध्ये काय होतं की हे जे 8 देश आहेत, या 8 देशांनी आयात निर्यात असतो. आपण आपल्या देशामध्ये इतर देशाला माल विकण्यासाठी काही कर लावत असतो किंवा टॅक्स लावत असतो. यामध्ये सवलत द्यावी. समजा आपल्याला पाकिस्तानला माल विकायचे आहे तर पाकिस्तानला आपल्याला काही सवलत द्यावी, पाकिस्तानला भारतात माल विकायचे तर भारतानं पाकिस्तानला काही सवलत द्यावी, असं त्या अंतर्गत, म्हणजे काही बंधनं कमी करावी असं त्या कराराअंतर्गत ठरलं. 1991मध्ये ही परिषद सुरुवातीला पार पडली होती आणि 11 एप्रिल 1993, आपल्या पुस्तकामध्ये पण त्याचा उल्लेख केलेला आहे, 11 एप्रिल 1993 रोजी हा करार अंमलामध्ये आणला आणि विशिष्ट प्रकारचं जे शुल्क आहे काही प्रमाणामध्ये कमी करण्यात यावं असं यामध्ये ठरलं. साप्टा त्याचं नाव आहे, SAPTA. आता यानंतर पुन्हा बदल झाला, SAFTA, साप्टा आणि साप्टा यामध्ये बदल आहे. त्याच्यानंतर बघा काय झालं, इस्लामाबादमध्ये पाकिस्तानची राजधानी आहे, या इस्लामाबाद या शहरामध्ये एक 12वी
सार्कची परिषद झाली होती आणि सार्कच्या परिषदेमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार करण्यात आला. म्हणजे साप्टा अंतर्गत काय होतं की इतर देशामध्ये जो माल आपल्याकडे येतो त्या मालावर कर कमी लावावा अशा पद्धतीचं, म्हणजे आपल्याला तिथलं मार्केट मिळेल ना. समजा भारत आहे तर भारताला पाकिस्तानचं मार्केट मिळेल, भारताला बांगलादेशचं मार्केट मिळेल, भारताला श्रीलंकेचं मार्केट मिळेल आणि इतर देशाला सुद्धा भारतातलं मार्केट मिळेल. म्हणजे हे करार आपण कमी करावे असं ठरलं होतं. याला साप्टा म्हणजे यामध्ये बंधनं कमी करावे असं ठरलं, याला साप्टा असं म्हणतात. ते 1993मध्ये तो अंमलामध्ये आलेला करार आहे. आणि त्यानंतर पुढे मात्र 2006 1 जानेवारी 2006 पासून साप्टा नावाचा करार, सापटा SAFTA बरं का, हा करार त्यांनी म्हणजे साप्टाच्या जागी साप्टा आणलं. साप्टा काय आहे तर साप्टा आणि साप्टामध्ये काय बदल आहे बघा. तर साप्टामध्ये निशुल्क करावा अशी मागणी केली होती आणि त्या देशाने ते मान्य करावं असं ठरवण्यात आलं होतं. परंतु साप्टा अंतर्गत मात्र मुक्त अर्थव्यवस्था हे 7 देश किंवा हे 8 देश एकमेका देशामध्ये व्यापार करत असताना कुठलीही बंधने यांच्यावर टाकण्यात येऊ नये असा करार 2006मध्ये करण्यात आला आणि व्यापारावरील सर्व बंधने या कराराअंतर्गत मुक्त करण्यात आली किंवा व्यापारावरील सर्व बंधने या कराराअंतर्गत कमी करण्यात आली. याला साप्टा असं म्हणतात. आपल्या पुस्तकामध्ये सुद्धा हे साप्टा आणि साप्टा दिलेलं आहे. तर हे साप्टा. दुसरं ही सार्क परिषद आहे. आता या परिषदेत काय काय लक्षात ठेवायचं. याची स्थापना 1985मध्ये ढाका या ठिकाणी झाली. याचं मुख्यालय नेपाळमधील किंवा नेपाळची राजधानी काठमांडू या ठिकाणी आहे. यामध्ये सुरुवातीला 7 देश होते. कोणते कोणते होते. भारत, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे 7 देश होते. यानंतर 2007मध्ये यामध्ये अफगाणिस्तान नावाचा देश सहभागी झाला आणि आता सध्या सार्कची सदस्य संख्या जी आहे ती 8 आहे. इतकं आपण या सार्कमध्ये लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतरची बघा, पहिली युरोपियन संघ झालं, दुसरं सार्क झालं. त्याच्यानंतरची जी तिसरी संघटना आहे ती आहे बिमस्टेक. बिमस्टेक नावाची संघटना आहे. आता बिमस्टेक काय आहे तर बिमस्टेक जे आहे हे बांगलादेश या देशात किंवा जे त्या बंगालच्या उपसागरामध्ये. आता बघा, भारताचा जर विचार केला आपण तर भारताच्या 3 बाजूनं समुद्र आहे की नाही. आपल्या उत्तरेला हिमालय आहे एका बाजूला, दक्षिणेला हिंदी महासागर आहे, पूर्वेला बंगालचा उपसागर आहे आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे. ही भारताची चतुर्सीमा आहे. आता पूर्वेकडल्या बाजूला जो बंगालचा उपसागर आहे तो फक्त भारतापुरताच नाही तर हा वेगवेगळ्या देशांना सुद्धा म्हणजे हे होतो. तिकडं थायलंड असेल, थायलंडला सुद्धा याची या बंगालच्या उपसागरात सीमा आहे किंवा सिंगापूर आहे. या सर्व देशांना सुद्धा हा बंगालचा उपसागर म्हणजे स्पर्श करतो किंवा बंगालच्या उपसागराचा संबंध येतो. बघा, बिमस्टेक काय आहे. बिमस्टेक म्हणजे बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर. मल्टी सेक्टर म्हणजे अनेक क्षेत्रामध्ये काम करणारी ही संघटना आहे. मल्टी मीन्स अनेक, सेक्टर म्हणजे क्षेत्र. मल्टी सेक्टर बे ऑफ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टर टेक्निकल म्हणजे तंत्रज्ञान अँड इकॉनॉमिकल कॉर्पोरेशन. इकॉनॉमिकल म्हणजे आर्थिक, पण आर्थिकमध्ये करायचं, तंत्रज्ञानामध्ये करायचं किंवा मल्टी सेक्शनमध्ये काम करणारी संघटना आहे. आणि या मल्टी सेक्शन संघटनेची जी स्थापना आहे किंवा बिमस्टेकची जी स्थापना आहे ती स्थापना झाली होती 6 जून 1997मध्ये याची स्थापना झाली होती. आता याचा उद्देश काय. बंगालच्या उपसागरामध्ये जे 7 देश आहेत बंगालच्या उपसागरामधले, यामध्ये सहभागी देश होते. त्याच्यामध्ये कोणते कोणते. दक्षिण आशियामधील जे देश आहेत त्यामध्ये बांगलादेश आहे, भारत आहे. बांगलादेश म्हणजे आपल्या शेजारी असणारा बंगालच्या उपसागरालगतचाच देश बांगलादेश आहे, भारत आहे, म्यानमार आहे, त्यानंतर श्रीलंका आहे, थायलंड आहे आणि भूतान आणि नेपाळ. आता आपण जर पाहिलो हे तर याच्यातले काही देश सार्कमधले पण आहे, आशिया खंडातले ह्या संघटना आहेत. त्यामुळं काही देश कॉमन त्याच्यामधले, याच्यामध्ये अफगाणिस्तान नाही पण काही देश आपण सार्कमध्ये पाहिलं तर सार्कमध्ये थायलंड नाही, बरोबर आहे. याच्यामध्ये मालदीव नाही. म्हणजे असं होऊ शकतं की वेगवेगळ्या संघटना वेगवेगळ्या धोरणावर एका जागी येऊ शकतात. तर यामध्ये कोणते कोणते देश आहेत. 7 देश आहेत बघा. दक्षिण ह्याच्यामध्ये बांगलादेश पहिला, दुसरा भारत. बिमस्टेक नावावरून आपण बांगलादेश लक्षात ठेवायचं. दुसरा भारत, तिसरा जो आहे तो म्यानमार आहे, चौथा जो आहे तो श्रीलंका आहे, 5वा जो आहे तो आहे थायलंड आहे आणि 6वा जो आहे तो भूतान आहे आणि 7वा जो आहे तो आहे नेपाळ. आपण जर सार्क संघटना पाहिली तर सार्कमध्ये भारत आणि चीन
हे दोन देश सार्कमध्ये चीन नाही ह्याच्यामध्ये सार्कमध्ये पण भारत देश मोठा आहे आणि बिमस्टेकमध्ये पण भारत नावाचा जो देश आहे यामध्ये पण मोठा आहे. ह्या बिमस्टेकचं जे मुख्यालय आहे हे आहे ढाका या ठिकाणी. बांगलादेशची राजधानी जी आहे ती ढाका या ठिकाणी आहे. बघा, सुरुवातीला जर याचा विचार केला आपण या बिमस्टेकचा, तर सुरुवातीला 2004 साली आपल्या अभ्यासक्रमामध्ये मला वाटते 1997मध्ये याची स्थापना झाली होती, परंतु आपल्या अभ्यासक्रमामध्ये मला वाटतं 1997 दिलेलं आहे बरं का. तर सुरुवातीला या संघटनेमध्ये बिम्स्ट नाव होतं, फक्त बिम्स्ट. तर यामध्ये काही देश कमी होते, याच्यामध्ये भूतान आणि नेपाळ नव्हतं. 2004मध्ये भूतान आणि नेपाळ यामध्ये वाढले, बरोबर आहे. सुरुवातीला बांगलादेश, भारत, म्यानमार, श्रीलंका आणि थायलंड इतकेच देश होते, 5 देश होते. त्यानंतर भूतान आणि नेपाळ हे 2 देश यामध्ये सहभागी झाले आणि याचं नाव बिमस्टेक हे ठेवण्यात आलं. याचं जे मुख्यालय आहे, याचं जे प्रमुख कार्यालय आहे ते आहे ढाका या ठिकाणी. बांगलादेशची जी राजधानी आहे ढाका. या देशात या संघटनेचं प्रमुख काम काय असेल, तर या संघटनेचं प्रमुख काम आहे आपल्या सर्व देशामध्ये किंवा जे देश आहेत यांच्यामध्ये आर्थिक सहकार्य वाढीस लावणे, हे या बिमस्टेकचं काम आहे. याचं जे अध्यक्षपद आहे, हे अध्यक्षपद कसं ठरवलं जातं, तर बघा देशाची जी नावं आहेत, आता भारत जर विचार केला तर आय फॉर इंडिया, म्हणजे जर विचार केलो आपण बांगलादेशचं नाव विचार करायला तर बी फॉर बांगलादेश आहे की नाही, किंवा भूतानचं पण बी बरोबर आहे, पण त्याचं दुसरं अक्षर मोजलं जाईल कदाचित. त्याच्यानंतर थायलंड आहे, थायलंडचं टी येईल बरोबर आहे, नेपाळचं एन येईल. हे जे देशाच्या नावाची अध्यक्षर आहेत याच्या अध्यक्षरावरून यांचं अध्यक्षपद ठरवलं जातं. समजा 2 वर्षासाठी असेल तर सुरुवातीला बांगलादेशला नंबर येईल, नंतर भूतानला येईल, असं काहीतरी याच्यामध्ये ठरवलेलं आहे. आणि यांच्या देशाच्या नावाच्या अध्यक्षरापासून यांचं जे अध्यक्षपद आहे ते फिरतं आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, यामध्ये सुरुवातीला 5 देश होते आणि आज या बिमस्टेकमध्ये 7 देश आहेत. याची स्थापना सुरुवातीला 6 जून 1997ला झाली होती आणि त्यानंतर 2004मध्ये याच्यामध्ये भूतान आणि नेपाळ नावाची 2 देश यामध्ये सहभागी झाले. याचं जे मुख्यालय आहे हे ढाकाला आहे. आणि यामध्ये आणखी एक लक्षात ठेवा की यांचं काय आहे, तर आर्थिक सहकार्य एकमेकाला करणे, आर्थिक सहकार्य वाढीला लावणे, हे या बिमस्टेकचं प्रमुख काम आहे. त्याच्यानंतरची जी चौथी संघटना आहे मित्रांनो अभ्यासक्रमासाठी, त्या संघटनेचं नाव आहे ब्रिक्स. आता ब्रिक्स पाहिलो तर ब्रिक्स नावाची संघटना आपल्याला मला वाटतं 11वीला पण अभ्यासक्रमाला होती. ब्रिक्स बऱ्याच वेळेस अभ्यासक्रमासाठी राहिलेली आहे. तर ब्रिक्स म्हणजे BRICS यांच्या नावाच्या अध्यक्षरापासून निर्माण झालेली, या संघटनेमध्ये जे देश आहेत या संघटनेमध्ये असणाऱ्या देशाच्या नावाच्या अध्यक्षरापासून निर्माण झालेली ही संघटना आहे. बघा, मी पहिल्यांदा ब्रिक्स तुम्हाला समजून सांगेन. बी फॉर ब्राझील. ब्राझील हा देश दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. तुम्हाला अमेझॉनचं जंगल वगैरे जर माहीत असेल तर ते अमेझॉनचं जंगल या ब्राझील, तसं अमेझॉनचं जंगल तिथल्या जवळपास 10-12 देशांना पण त्या अमेझॉनच्या जंगलचा स्पर्श होतो, परंतु मॅक्झिमम भाग किंवा जास्तीत जास्त भाग या ब्राझीलमध्ये आहे. ते ब्राझील दक्षिण अमेरिका खंडामध्ये आहे. आर फॉर रशिया, जो रशिया आशिया आणि आफ्रिका खंडामध्ये आहे, परंतु युरोप खंडामध्ये आहे. आणि जो जास्ती भाग युरोप खंडामध्ये रशियाचा आहे तो रशिया, ज्याला रूस असं सुद्धा म्हणतात. आय फॉर इंडिया, इंडिया म्हणजे भारत, जो आशिया खंडामध्ये आहे. सी फॉर चायना किंवा चीन, तो जो आशिया खंडामध्ये आहे. आणि एस फॉर साऊथ आफ्रिका, साऊथ आफ्रिका हा आफ्रिका खंडामधील सर्वात दक्षिणेचा भाग आहे. हे आपल्याला माहीत असावं. आफ्रिका खंडातला एक देश आहे, दक्षिण अमेरिका खंडातला एक देश आहे, युरोप खंडातला देश आहे आणि आशिया खंडामधले 2 देश. बघा, हे देश कसं काय एका जागी आले, याचं कारण काय असावं, ह्याला ब्रिक्स असं म्हणतात. आणि हे देश एकत्रित येण्याचे कारण, हे सर्व देश विकसनशील आहेत. काही विकसित आहेत, रशिया वगैरे विकसित आहे. विकसनशील देश एकत्रित येऊन हे ब्रिक्स नावाची संघटना स्थापन झाली. या ब्रिक्सची स्थापना सुरुवातीला ब्रिक अशा नावानं झाली होती. तर याची सुरुवातीची जी स्थापना आहे ती आहे 6 जून 2009 रोजी रशिया माहिती आहे आपल्याला, रशियामधील बघा येडातरिनबर्ग नाव लक्षात ठेवा. येडातरिनबर्ग, कदाचित आता इतर देशाची नावं कशी असावी किंवा त्या देशातल्या नागरिकाची नावं पण आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी, आता आपल्याकडं जर व्लादिमीर पुतीन असं नाव ठेवलं तर आपल्याकडं कदाचित लोक हसतील,
परंतु ज्या त्या देशाच्या पद्धतीप्रमाणे आपल्याकडे नावं ठेवली जातात. तर रशियामधलं एक येडातरीनबर्ग नावाचं एक गाव आहे. त्या गावामध्ये किंवा त्या शहरामध्ये 16 जून 2009मध्ये ब्रिक्स नावाच्या संघटनेची स्थापना झाली. सुरुवातीला याचं जे ब्रिक आहे, सुरुवातीला याच्यामध्ये 4 देश होते. कोणते कोणते? ब्राझील होता, रशिया होता, इंडिया होता आणि चीन होता. साऊथ आफ्रिका यामध्ये सुरुवातीला नव्हता. 2009मध्ये याच्यामध्ये 4 देश होते, परंतु लगेच एका वर्षामध्येच 2010मध्ये यामध्ये दक्षिण आफ्रिका म्हणजे साऊथ आफ्रिका हा देश यामध्ये सहभागी झाला. या ब्रिक्सचा जर विचार केलो, यांचं जे हेतू होता बघा, अमेरिकेची एक जागतिक बँक नावाची संघटना आहे आणि युरोपमध्ये एक आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नावाची संघटना आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नावाची संघटना आहे. या ज्या 2 संघटना आहेत, या 2 संघटनांना विरोध करण्यासाठी किंवा या 2 संघटनाच्या शिवाय आपली आपली अर्थव्यवस्था उभा करण्यासाठी या संघटना किंवा ही ब्रिक्स नावाची संघटना निर्माण झाली. जगाच्या लोकसंख्येचा विचार जर केलो तर मी तर म्हणेन 40-50% लोक, त्याच्यापेक्षा जास्त लोक या 5 देशामध्ये राहतात. तुम्ही जर पाहिलो तर जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 35 ते 38% लोक फक्त भारत आणि चीन या 2च देशामध्ये राहतात. भारताची लोकसंख्या आणि चीनची लोकसंख्या, चीन नंबर 1ला आणि आपण नंबर 2ला आहेत. जगाच्या लोकसंख्येच्या जवळपास 35 ते 38% लोक आपल्यातच राहतात. तर यांची लोकसंख्या तर 50%पेक्षा जास्त आहे आणि साधारणतः 40%पेक्षा जास्त GDP या देशामधून निर्माण होतो किंवा जास्त GDP असणारे लोक या भागामध्ये राहतात. तर अमेरिकेची जी जागतिक बँक आहे आणि युरोप खंडामधील जे जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय नाणेनिधी नावाची जी संघटना आहे, या संघटनांना विरोध करून आपली आपली स्वतंत्र बँक निर्माण करण्यासाठी ही ब्रिक्स नावाची संघटना निर्माण झाली. हे विकसनशील देश आहेत, लोकसंख्येनं मोठी असणारी देश आहेत. यांचं स्वतंत्र एक बाजारपेठ निर्माण करावी या उद्देशानं ब्रिक्सची स्थापना झाली होती किंवा ब्रिक्सची स्थापना झालेली आहे. ब्रिक्समध्ये असणारे जे देश आहेत, जे 5ही देश आहेत, कोणते कोणते मी तुम्हाला परत एकदा सांगेन. ब्रिक्समध्ये असणारे देश: B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. हे 5ही देश हे G20 जी आपणाला यानंतरची संघटना समजून घ्यायची आहे, म्हणजे याच्यानंतर एक शांघाय SCO नावाची संघटना आहे, त्यानंतर G20 नावाची संघटना आपल्याला आजच्या तासामध्ये समजून घ्यायची आहे. हे ब्रिक्समधले 5ही देश G20 नावाची जी एक प्रतिष्ठित संघटना आहे, या प्रतिष्ठित संघटनेचे सदस्य आहेत. दुसरा आहे त्याच्यानंतरची मित्र संघटना जी आहे ती आहे शांघाय सहकार्य संघटना. ही 5वी संघटना आपल्याला अभ्यासक्रमासाठी दिलेली आहे. शांघाय सहकार्य संघटना, शांघाय नाव जे आहे ते SHANGHAI शांघाय. शांघाय हे चीनमधलं शहर आहे, लोकसंख्येनं मोठं असणारं शहर आहे. या शांघाय शहराच्या नावावरून कदाचित ही संघटना निर्माण झाली असेल. तर शांघाय सहकार्य संघटना, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं त्याला म्हणतात. S फॉर शांघाय, C फॉर कोऑपरेशन आणि O फॉर ऑर्गनायझेशन असं या संघटनेचं नाव आहे. सुरुवातीला या संघटनेची स्थापना जी आहे बघा, आपल्या पुस्तकामध्ये पण मला वाटते ते कदाचित दिलं आहे. तर शांघाय सहकार्य संघटना जी आहे अगदी सुरुवातीला 1996मध्ये, आपल्या पुस्तकात ते सांगितले नाही, परंतु 1996ला चीन, जे शांघाय शहर ज्या देशामध्ये आहे त्या म्हणजे त्या शहराचा देश म्हणजे चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया, ताजिकिस्तान हे सगळे, रशिया चीन सोडला तर हे रशियामधून बाहेर पडलेले देश आहेत. जे 1991ला रशिया सोव्हिएत युनियनचे भाग झाले ना, त्यामध्ये कझाकस्तान, किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान जे 15 भाग झाले, त्या 15 भागापैकी हे 2-3 भाग या संघटनेमध्ये आलेले आहेत. या 5 देशांनी मिळून 1996मध्ये शांघाय 5 नावाची संघटना सुरुवातीला निर्माण केली होती. त्यानंतर 15 जून 2001 आपल्या पुस्तकामध्ये पण तो भाग दिलेला आहे. 2001मध्ये या शांघाय ह्या संघटनेचं नाव बदलण्यात आलं. शांघाय 5 जे नाव होतं त्याच्याऐवजी याच्यामध्ये एक 6वा देश सहभागी झाला, जो रशियामधूनच वेगळा झालेला होता. उझबेकिस्तान नावाचा जो देश आहे यामध्ये सहभागी झाला आणि शांघाय 5 जे होतं ना, आता 6वा देश आल्यामुळं शांघाय 5 राहणार नाही ना, त्यामुळं त्यांनी आता पुन्हा आणखी काही देश येतील यामध्ये हे गृहीत धरून त्यांनी या संघटनेचं नाव शांघाय सहकार्य संघटना असं ठेवलं.
आणि 2001मध्ये तो 6वा देश उझबेकिस्तान यामध्ये सहभागी झाला. बघा पुढे याच संघटनेमध्ये 2016मध्ये आपला जो देश आहे तो भारत आणि आपला जो जुना एकत्रित असणारा जो देश आहे, आता सध्या आपला विरोधक आहे तो पाकिस्तान नावाचा देश यामध्ये सहभागी झाला. आणि आज या देशामध्ये 6 आणि 2 म्हणजे एकूण 8 देश या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये आहेत. यांचासुद्धा हेतू तेच आहे की दहशतवादाला वगैरे विरोध करणे हे त्यांचं काम आहे आणि यासाठी हे प्रयत्न करतात. याचं जे मुख्यालय आहे, याचे वेगवेगळे म्हणजे कार्यालय आहेत. याचं जे मुख्यालय आहे चीनमधीलच एक शहर आहे, बीजिंग नावाचं जे शहर आहे, बीजिंग शहरामध्ये या SCO किंवा शांघाय सहकार्य संघटनेचं कार्यालय आहे. दुसरं बघा, आपण जर अभ्यास केला असेल तर जुना एक ताश्कंद करार नावाचा होता. म्हणजे एक रशियामध्ये, तेव्हाचा रशियामध्ये ताश्कंद नावाचं शहर होतं. आत्ता मला वाटतं ते कझाकस्तानमध्ये वगैरे तो शहर गेलेला आहे. तर या कझाकस्तानमधील ताश्कंद नावाचं जे शहर आहे या ठिकाणी एक मुख्यालय याचं आहे जे दहशतवादासाठी प्रयत्न करणारं मुख्यालय याच शांघाय सहकार्य संघटनेचं त्याचं मुख्यालय ताश्कंद या ठिकाणी त्यांनी निर्माण केलेलं आहे. ही अशी शांघाय सहकार्य संघटना SCO. शांघाय सहकार्य संघटनेमध्ये एवढंच लक्षात ठेवा, सुरुवातीला याची स्थापना बघा 1996मध्ये झाली होती. त्याच्यामध्ये फक्त 5च देश होते. त्याला शांघाय 5 नावानं होतं. पुन्हा उझबेकिस्तान नावाचा देश 2001मध्ये यामध्ये आला आणि शांघाय 5 हे ठेवता येणार नाही. पुन्हा मग शांघाय 6, शांघाय 7 असं करत बसण्यापेक्षा त्यांनी शांघाय सहकार्य संघटना असं नाव ठेवलं. आणि 2016मध्ये यामध्ये पाकिस्तान आणि भारत हे 2 देश यामध्ये सहभागी झाले. याचं मुख्यालय जे आहे चीनमधील बीजिंग या शहरामध्ये याचं मुख्यालय आहे. दहशतवादाविरोधी काम करण्यासाठी एक याचं कार्यालय त्यांनी निर्माण केलेलं आहे, ते ताश्कंद या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो, आजच्या तासामधली शेवटची जी संघटना आहे ती आहे G20. G20 नावाची संघटना जी आहे, या G20 नावावरून त्याला G20 असं सुद्धा आपण म्हणू शकतो. G20, 20 मीन्स 20. तर G20 नावाची जी संघटना आहे, ही G20 नावाची संघटनेमध्ये एकूण पहिल्यांदा काय लक्षात ठेवा, तर या G20मध्ये एकूण 20 देश आहेत. आता 20 देश नाही, 20 देशापेक्षा जास्त देश आहेत. परंतु युरोपियन युनियन आपण जे पहिलं संघटना पाहिलेली आहे, युरोपियन संघ ज्याच्यामध्ये 28 देश होते, या 28 त्यांची युरोपियन संसद आहे, त्या मिळून एकत्रित मिळून त्यांनी युरोपीय परिषद तयार केली आहे, युरोपियन न्यायालय तयार केलेलं आहे. या युरोपियन युनियनमधले सर्व देश किंवा हा युरोपियन संघ हा एक यामध्ये सहभागी आहे आणि इतर 19 देश यामध्ये सहभागी आहेत. कोणते कोणते देश आहेत हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. युरोपियन संघ हा यामधला पहिला देश म्हणजे पहिला समूह आहे. दुसरा अर्जेंटिना नावाचा देश जो युरोप खंडामध्ये आहे. तिसरा ऑस्ट्रेलिया माहीत आहे, ऑस्ट्रेलिया किंवा ओशनियामधील ऑस्ट्रेलिया नावाचा देश यामध्ये ऑस्ट्रेलिया खंड आहे. ओशनिया आणि ऑस्ट्रेलिया आपण एकच नावाने ओळखतो, तो ऑस्ट्रेलिया देश यामध्ये सहभागी आहे. चौथा जो आहे तो आहे दक्षिण अमेरिकेमधील ब्राझील नावाचा देश. ब्राझील आपण जर समजून घेतलो, बघा मला वाटते 10वीच्या भूगोलमध्ये, आता नवीन अभ्यासक्रमात काय माहीत नाही, पण तो जुन्या अभ्यासक्रमामध्ये ब्राझीलचं म्हणजे भूगोल त्यांनी त्यात लिहिला होता. कारण भारताचं आणि ब्राझीलचं काही प्रमाणामध्ये साम्य आहे असा तो भूगोल देण्याचा म्हणजे उद्देश होता. तो ब्राझीलचा भूगोल, तो ब्राझील देश. कॅनडा हा उत्तर अमेरिकेमधील एक मोठा क्षेत्रफळानं असणारा देश आहे. तो कॅनडा जिथं शीख धर्मीयाचे लोक म्हणजे जसं आपल्याकडे मुस्लिम धर्मियाचे लोक सौदी अरेबियाला जातात तसं शिखांचे लोक कॅनडाला जाण्यासाठी जास्त म्हणजे उत्सुक असतात. तर तो कॅनडा देश. त्याच्यानंतर आशिया खंडामधला चीन, त्यानंतर युरोप खंडामधला फ्रान्स जो दुसऱ्या महायुद्धामध्ये होता, विकसित आहे फ्रान्स. त्यानंतर युरोप खंडामधला जर्मनी, जे आपण हे म्हणतो बर्लिनची भिंत वगैरे म्हणतो, तो जर्मनी बरं का. त्याच्यानंतर 9वा देश जो आहे तो आपला देश म्हणजेच भारत. त्याच्यानंतर आशिया खंडामधला एक आपला मित्र असणारा इंडोनेशिया, बाली वगैरे भाग आपण म्हणतो तो इंडोनेशिया. त्याच्यानंतर युरोप खंडामधलाच इटली. सध्या कोरोनामध्ये इटलीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये जास्त म्हणजे प्राणहानी झाली, तो इटली. त्याच्यानंतर तो 11वा देश झाला. 12वा जो देश आहे तो जपान, आशिया खंडामधला सर्वात विकसित देश जपान, छोटा असणारा. 13वा जो देश आहे अमेरिकेच्या शेजारी असणारा, आता सध्या विकासाकडे वाटचाल करणारा मेक्सिको नावाचा देश जो आहे तो देश. 14वा जो देश आहे तो रशिया. 15वा जो देश आहे तो आहे सौदी अरेबिया. 16वा जो देश आहे तो आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिका हा
ब्रिक्सचा सुद्धा सदस्य आहे, आपण या अगोदर पाहिलेला आहे. यामधील 5 देश, ब्रिक्समधले जे असणारे 5ही देश या G20चे सदस्य आहेत. दक्षिण आफ्रिका आहे. त्यानंतर आशिया खंडामध्ये तुम्हाला उत्तर कोरिया माहीत असेल, किंग जोंग, पण उत्तर कोरिया याचा सभासद नाही. त्याच्यासोबत असणारा जो दुसरा देश आहे त्याचा म्हणजे त्या 2 देशाचे भाग झाले आहेत. दक्षिण कोरिया नावाचा जो देश आहे तो दक्षिण कोरिया 17वा देश याचा सदस्य आहे. 18वा देश जो आहे तुर्की याचा सभासद आहे. 19वा जो देश आहे तो UK मीन्स युनायटेड किंगडम म्हणजेच इंग्लंड सुद्धा याचा सभासद आहे. आणि 20वा जो देश आहे तो आहे USA म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, संयुक्त राज्य किंवा अमेरिका असं सुद्धा आपण म्हणतो. अमेरिका सुद्धा याचा सभासद आहे. ही संघटना 1999 मध्ये निर्माण झालेली असून विकसित आणि विकसनशील असे दोन्ही राष्ट्र घेऊन म्हणजे एक व्यासपीठ आहे. बघा, चांगल्याच्या सोबत राहिलो तर आपली सुद्धा चांगली प्रगती होऊ शकते असं म्हणतात. तर विकसित देश आणि विकसनशील देश एका जागी येऊन दरवर्षी यांच्या परिषदा होतात. 2022 मध्ये होणारी जी परिषद आहे ती परिषद याची भारतामध्ये होणार आहे 2022 मध्ये. म्हणजे मला वाटते नेक्स्ट परिषद जी होईल आपली ती कदाचित 2 वर्षांनी किंवा 3 वर्षांनी होत असेल, मला नेमकं कालावधी माहीत नाही, परंतु ती परिषद भारतामध्ये होणार आहे G20ची. तर अशा एकूण 20 देशांना मी तुम्हाला सांगितलेली जी नावं आहेत याच्यामध्ये तुम्ही परत एकदा बॅक घेऊन बघू शकता. 20 देश एकत्रित विकसित आणि विकसनशील जे विकासाकडे म्हणजे प्रगती करत आहेत किंवा डेव्हलप होण्यासाठी प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करत आहेत, त्यासाठी हे म्हणजे आर्थिक विकास व्हावा यासाठी हे 20 देश एका जागी आलेले आहेत. त्याला G20 असं म्हणतात. सुरुवातीला बघा यामध्ये काय होतं की देशाचे जे गव्हर्नमेंट आहेत, सरकार आहेत आणि प्रत्येक देशाची एक मध्यवर्ती बँक असते. जसं आपल्याकडे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नावाची बँक आहे, रिझर्व्ह बँक आपण म्हणतो. जसं पूर्ण आपला जो व्यवहार आहे तो कंट्रोल करणारी, नियंत्रण, सर्व बँकावर सर्व व्यवहारावर नियंत्रण ठेवणारी जी रिझर्व्ह बँक आहे तसं प्रत्येक देशाची एक बँक असते. त्या रिझर्व्ह बँकेचा जो गव्हर्नर असतो तो गव्हर्नर आणि त्या देशाचा राष्ट्रप्रमुख हे या बैठकीला उपस्थित राहतात. आणि किंवा अर्थमंत्री पण आपल्या निर्मला सीतारामन सुद्धा ज्या अर्थमंत्री होत्या त्या मागच्या अर्थमंत्री एका परिषदेला उपस्थित झाल्या होत्या. देशाचा प्रधानमंत्री उपस्थित राहतो आणि रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नरसुद्धा आपल्या म्हणजे ज्या त्या देशाची जी बँक असते ते गव्हर्नरसुद्धा या G20मध्ये उपस्थित राहतात. तर अशा पद्धतीनं ही G20 नावाची संघटना आपण पाहिली. मित्रांनो, आजच्या तासामध्ये काय पाहिलं, थोडासा आजचा व्हिडिओ मोठा आहे, परंतु परत पुन्हा एक छोटासा व्हिडिओ नवीन तासासाठी तयार करणं योग्य नाही, म्हणून मी आज थोडंसं जास्ती वेळ व्हिडिओ घेतला. आपण बघा प्रादेशिक ज्या संघटना आहेत त्या प्रादेशिक संघटनेमध्ये काय काय पाहिलो. एक याच्या अगोदरच्या तासामध्ये युरोपियन युनियन पाहिलो. आजच्या तासामध्ये आपण सार्क समजून घेतलं, सार्क संघटना. दुसरी जी संघटना आहे ती बिमस्टेक्स नावाची संघटना समजून घेतली. तिसरी जी संघटना आहे ती ब्रिक्स नावाची संघटना. पहिली युरोपियन युनियन, दुसरी सार्क, तिसरी बिमस्टेक, चौथी ब्रिक्स. 5वी जी संघटना आहे SCO म्हणजे शांघाय सहकार्य संघटना. आणि 6वी जी संघटना आहे ती G20. आपल्याकडं अगदी अभ्यासक्रमामध्ये इतकं डिटेल दिलेलं नाही, परंतु जास्ती सविस्तरपणे सांगण्याचा माझा प्रयत्न मी केलेला आहे. तर परत आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहावा आणि हे भाग सगळा समजून घ्यावा. आजच्या तासामध्ये आपलं प्रकरण क्रमांक 1 हे पूर्णपणे संपलेलं आहे. आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.